इतिहास साक्ष आहे. जी लहान मुलं घरी आलेल्या पाहुण्यांसमोर धिंगाणा घालतात, ती पाहुणे गेल्यावर पद्धतशीर कुटली जातात. पुरुषाला दोन गोष्टी कायम आपल्याकडे आकर्षित करतात: दारूची दुकान आणि शेजारींची स्माईल. बॉयफ्रेंड, तुला वाटत नाही की पावसाळा आहे? तर आपण पावसात भिजावं, इकडे तिकडे उड्या माराव्या, गाणं गुणगुणावं. गर्लफ्रेंड, सगळ्या ऋतूमध्ये तू असाच येडा बनवतो आणि शेवटी लॉजवर नेतो. शिक्षक, भारतातील सर्वात खतरनाक नदी कोणती आहे? गणू, भावना. शिक्षक, कशी? गणू, कारण सगळे भावनेच्या भरात वाहून जातात. शिक्षकांना पण भावना अनावर झाल्या. मुलगी, माझे हृदय म्हणजे माझा मोबाईल आहे आणि तू त्यातले सिम कार्ड म्हणजे जीव आहेस. मुलगा, राणी, एक विचारू? मुलगी, हो विचार ना. मुलगा, मोबाईल डबल सिमचा तर नाही ना? अशा कितीतरी मस्ताने आल्या आणि गेल्या, पण घरची काशी ती काशी, कारण तिने स्वयंपाक नाही केला तर बाजीराव उपाशी. आज 1 वर्षानंतर तिला पाहिले, अगदी जशी होती तशीच. मनाशी निश्चय केला, आता दुसरी बघायचीही नाही, यंदा जुनीच छत्री वापरायची. चिंगी, देवा मला सरकारी नोकरीवाला नवरा मिळू दे. देव, स्वतःचं ग्रॅज्युएशन तर पूर्ण कर आधी. पिंकी, मीना अरे हातावर गिटारचा टॅटू गोंदवून घेतलाय. बंड्या, मग खाजवल्यावर वाचतं का? पिंकी, रात्री कपडे काढताना आता काय करायचं माहिती आहे ना? बंड्या, आता एवढ्या रात्री मी नाही कपडे धुणार. शिक्षक, गण्या सांग बरं, मामाला इंग्रजीत काय म्हणतात? गण्या, आई ब्रो. मास्तर 2 दिवसापासून जाम हसतायत.